मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू आहे ती सत्याला खूप हात जोडून विनवण्या करत असते, म्हणत असते सत्या सोड, सत्या असं करू नको. तर आता सत्या तरी पण ऐकत नाही. तर इकडे ज्या मम्मी साहेबांते असतात त्या सगळेजण तिथे येतात आणि त्यांना आतमध्ये यायचं असतं. तर आता ते पोलीस वगैरे म्हणतात की तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही, कारण की आतमध्ये खूप मोठे चालू आहे आणि परवानगी नाही आहे तुम्हाला आतमध्ये जाण्यासाठी असं म्हणतात. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात मग तुम्हाला माहिती का मी कोण आहे, महिला प्रदेशाध्यक्ष आहे, मला जाऊ द्या आतमध्ये. तरी पण ते मम्मी साहेबांना आतमध्ये जाऊन देत नाही. तर आता इकडं जो सत्य आहे तो म्हणतो की वाघमारे माझं एकदाच म्हणणं ऐकून घ्या तुम्ही. तर आता जी मंजू आहे ती काहीच न बोलता डायरेक्ट बंदूक घेते आणि सत्याच्या डोक्यात लावते आणि म्हणते की सत्या हे बघ, तुला आधी सांगते मी, साहेबांना सोड, नाही तर मग मी बघ काय करेल. आणि हे बघ, तुला नाही तर मीच तुलाच गोळी घालेल, एवढं लक्षात राहू दे. तर आता ते म्हणतात की मला, सत्या म्हणतो मला गोळी घालता तुम्ही, अहो काय करता हे. तर आता मंजू म्हणते मला नाही माहिती, मी तुला गोळी घालेल म्हणजे घालेल, हे बघ. तर आता लगेच ती म्हणते की तुला काय वाटतं नाही घालेलची का मी गोळी. तर आता तो म्हणतो की घालचाल ना वाघमारे गोळी, तुमचा कोण आहे मी तरी. आणि लगेच आता तो म्हणतो की माझ्या शरीराची गोळ्या घालू घालू तुम्ही चाळणी करून टाका पूर्ण, मला तरी पण काहीच फरक पडणार नाही आहे वाघमारे. तर आता लगेच मंजू बंदूक खाली घेते आणि म्हणते की बोल सत्या, काय म्हणणं आहे तुझं, सांग मला काय म्हणायचं आहे तुला, सांग लवकर. तर आता सत्या म्हणतो की हे बघा वाघमारे, तुम्ही तिकडे ट्रेनिंगला होता तेव्हा काय घडलं होतं मी तुम्हाला सांगतो. अहो तात्यासाहेबांची कोर्टामध्ये केस चालू होती आणि केस चालू असल्यामुळे तात्यासाहेब, तुम्हाला माहिती कसा आहे माणूस, आणि केस चालू होती तर कोर्टामध्ये तात्यासाहेबांना आणायचे आणि न्यायचे. तर आता लगेच तात्यासाहेबांना कोर्टामधून आणून घेऊन जायचे. तर कोर्टामध्ये एक दिवस केस होती त्यामुळे आम्ही सगळे तिथे गेलो होतो. माझे वकील आणि म्हणजे सत्याचे वकील ते सत्याची बाजू मांडत असतात, सत्याविषयी ते सांगत असतात. तर इकडे जे तात्यासाहेब आहेत त्यांना पण आता तिथे येऊन उभं राहायला सांगतात, ते उभं राहतात येऊन. आणि आता ते म्हणतात, त्यांना विचारतात तात्यासाहेब तुम्हाला वकील नाही का. तात्यासाहेब म्हणतात मला वकिलांची काही गरज नाही आहे, मी एकटाच बास आहे असं म्हणतात. तर आता लगेच ते म्हणतात की हो चला मग सुरुवात करूयात आपण. तर इंग्लिशमधून तात्यासाहेब लगेच बोलायला लागतात. तर आता लगेच इकडं वकील प्रश्न विचारायला लागतात, म्हणतात की तुम्हाला सांगू काय घडलं होतं. सत्या हा त्यांच्यासोबत 15 वर्षापासून काम करतोय आणि काम करत होता. आणि हे बघा, आणि नंतर सत्याला विचारतात प्रश्न, काय हो सत्यजित सुर्वे, तुम्ही कधीपासून ओळखलं तात्यासाहेबांना असं करतात म्हणून. तर आता सत्य म्हणतो की हे बघा, मला हे असं माहीत नव्हतं, कारण की मी ह्याच्यावर खूप विश्वास ठेवला, शिष्य मानलं होतं मी याला, आणि हा माझ्या मागे काळे धंदे करायचा, हे मला खरंच माहिती नव्हतं. आणि काळे धंदे करत होता ना, हे जेव्हा मला कळलं ना तेव्हापासून मी याची संगत सोडून दिली आहे. मग ते म्हणतात काळे धंदे म्हणजे काय करायचं नेमकं. तर तो म्हणतो की काळे धंदे म्हणजे अहो हेच ना, ड्रग्स विकायचा, शेतकऱ्यांना हे विकायचं म्हणून ते विकायचा, आणि काही पण इकडं काळे वेगळं धंदे करायचा. आणि तुम्हाला माहिती आहे का, तो काही पण करायचा आणि तो इकडं गरिबाच्या मुलांना फसवायचा. व माझ्यासारखे कितकं पण कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा तो फसवायचा असं म्हणतात. तर आता लगेच ते आता तात्यासाहेबांचे त्यांच्या दोघांचे तेच भांडणं झोपायला लागतात. तर वकील त्यांना शांत करतात आणि ते म्हणतात तुम्ही शिकवलं नाही का यांना, सत्यजित सुर्वे यांना कसं वागायचं. तर आता ते म्हणतात सत्या काय करतोय तू, सत्या शांत हो. आणि आता ते केस वगैरे होते, बाहेर येते सगळेजण आणि सत्या आणि ते उभा असतात. तर आता लगेच तात्यासाहेब म्हणतात जाधव साहेब मला एकदा माझ्या जुन्या पाहुणा आहेत भेटू द्या. भेटून द्यावं लागतं. तर आता लगेच ते भेटायला येतात आणि लगेच आता तात्यासाहेब आणि सत्यामध्ये परत भांडणं झोपतात. सत्या आता लगेच तात्यासाहेबांची कॉलर पकडतो. तात्यासाहेब की तुझी बायको दररोज जाते ना ट्रेनिंगला, मग लक्ष राहू दे काय होईल, ट्रेनिंगला जायची आणि तशीच पाठी जायची वर निघून. तर आता लगेच सत्या म्हणतो तात्या. तर आता त्यांच्यामध्ये भांडणं झोपतात. तर आता लगेच सत्या इकडं मंजूला रात्री भेटायला येतो. मंजू तो बोलत असतात, मंजू मध्ये सत्या काय झालं, खूप टेन्शन आहे का. सत्या म्हणतो काय नाही वाघमारे, तुम्ही ट्रेनिंगकडे लक्ष द्या. तर आता लगेच सध्या ट्रेनिंगकडे नाही, सांग सत्या काय झालं आहे. तर आता सत्या काहीच बोलत नाही. तेवढ्यात मंजू म्हणते की हे बघ, हे प्रॉब्लेम झाला आहे ना सत्या, मला माहिती. सत्या तू किती लपवायचा प्रयत्न कर, मला लगेच कळतं सत्या. सत्या म्हणतो की हो वाघमारे. अहो तो तात्या काहीच ऐकायला तयार नाही आहे, काय करू मी तरी. तर आता लगेच मंजू म्हणते की हो ना, आता काय करशील सत्या, तू काळजी करू नको असं म्हणते. तर आता इकडं मंजू हे सगळं सांगते. तर आता इकडं सत्या हा मंजूला सगळं सांगत असतो ट्रेनिंगबद्दल. बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.